आता फडणवीस जरांगेंची जिरवणार की जरांगे फडणवीसांची जिरवणार? तुझा बामणी कावा मोडून काढणार येतो तुझ्या सागर बंगल्यावर. नमस्कार, लोकसंग्रहमध्ये आपले स्वागत आहे. चॅनलवरती आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना चांगलं धारीवरती धरलं होतं. आरक्षण फक्त एकच माणूस अडवतो, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसाचा बामणी कावा मी मोडून काढणार, मी तुझ्या सागर बंगल्यावरती येतो. वारंवार जरांगे पाटलांनी हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केलं होतं. माझ्या विरोधात गोळ्या घालायला वापरणार आहे तो मराठ्याला ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्या त्वरित अंमलबजावणी हातात नाही. तुझा मराठी कावा मोडून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूला उभा राहणार, सगळा धनगर वंजारी बांधव आमच्या बाजूला उभा राहणार. मराठी सुद्धा तुझा कावा मोडणार. निघालो मुंबईला आता देवेंद्र फडणवीस मात्र याच्यावरती काहीच बोलले नव्हते, पण आता त्यांच्या हातात सत्ता आली, पॉवर आली. आता जरांगे पाटलांना ते धारेवरती धरणार की त्यांचं आंदोलन मोडीत काढणार याकडेच आपल्याला पाहायचं आहे. जरांगे पाटील अजून वारंवार बोलत आहेत, आम्ही देवेंद्र फडणवीसांचे दुश्मन नाही, आम्हाला आमचा हक्क पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकलं होतं मराठ्यांना आरक्षण आम्हीच देऊ. पण आता इथून मागं झालेल्या हल्ल्यामध्ये जरांगे पाटलांना देवेंद्र फडणवीस धारेवरती धरणार का? त्यांचं आंदोलन मोडीत काढणार का? जरांगे पाटलांचं आंदोलन शांत करण्यासाठी याच्यावरती काही उपाय केले जातील का? देवेंद्र फडणवीस या दोन जिल्ह्यामध्ये कोणाला मंत्री करणार? एकीकडे जालना जिल्हा, एकीकडे बीड जिल्हा. आता याच बीड जिल्ह्यामध्ये भूतोना भविष्यती झाली आहे. इथेच मात्र मुंडे यांना मोठा धक्का लागला होता आणि मुंडेंवरती आरोप देखील जरांगे पाटलांनी केले होते. आता लोकसभेचा बदला हा देवेंद्र फडणवीस घेणार का? देवेंद्र फडणवीस यांना चांगला दणका बसला होता, पण आता तो दणका विधानसभेला शांत झालाय. पण आता नेमकं देवेंद्र फडणवीस याच्यावरती काय भूमिका घेणार आणि देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांना शांत करणार की जेलमध्ये टाकणार? देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांचा बदला घेणं म्हणजे मराठ्यांना आरक्षण देऊन जरांगे पाटलांना एकदम शांत करणं आणि वारंवार हा चालत आलेला आरक्षणाचा लढा एकदाच शांत करणं हा देवेंद्र फडणवीस यांचा उद्देश असेल का? आरक्षण नाही भेटलं तर जरांगे पाटील पुन्हा उपोषण करून देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धारेवर घेतील का? आता जरांगे पाटील यांनी जर धारेवरती घेतलं तर देवेंद्र फडणवीस देखील मनोज जरांगे पाटील यांना जेलची हवा खायला देणार का? असा सवाल वारंवार उपस्थित होत आहे. देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देऊन एकदा जरांगे पाटलांची हवा काढणार. आपल्याला काय वाटते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.